नाशिक महानगरपालिकेचा ढिसाळ कारभार समोर आलाय। उघड्या चेंबरमध्ये एक तरुण पडला। नाशिकच्या पेठ रोड परिसरातील ही घटना आहे। चेंबरला कुठलंही झाकण नसल्याने ही दुर्घटना घडल्याचं कळतंय। महापालिकेला साधे चेंबर्सही नीट ठेवता येईना का असा प्रश्न यामुळे उपस्थित झालेला आहे। पुन्हा एकदा या संदर्भात माहिती घेण्यासाठी जाणार आहोत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडे। किरण, आपण पाहतोय नाशिक महापालिकेच्या कामकाजावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे, कारण सर्वसामान्यांचा जीव जर अशा प्रकारे धोक्यात येत असेल तर नाशिक महानगरपालिका करते काय हा प्रश्न सर्वसामान्य विचारतायत। आरटीओ ऑफिस परिसरामध्ये ही घटना घडलेली आहे। इथं एक चेंबरमध्ये एक तरुण जो आहे तो रात्री उशिरा खाली पडला। खरं तर या चेंबरचं झाकण नव्हतं, त्या तरुणाला लक्षात नाही आलं आणि त्यानंतर हा तरुण जो आहे तो चेंबरमध्ये खाली पडला आणि त्यानंतर तो आरडाओरडा करत होता आणि स्थानिक एकूणच लोकांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर या ठिकाणी हे लोक दाखल झाले। स्थानिक लोक दाखल होऊन जो तरुण आतमध्ये या चेंबरमध्ये खाली कोसळलेला होता त्या तरुणाला बाहेर काढण्यामध्ये यश आलेलं आहे। पण या सगळ्या घटनेमध्ये नाशिक महापालिकेचं निष्काळजीपणा दिसून येतोय, कारण मोठा चेंबर आहे आणि या चेंबरवरती झाकण नव्हता आणि त्या चेंबरमध्ये हा तरुण हे खाली कोसळला आणि त्यानंतर स्थानिक लोकांच्या लक्षात आल्यानंतर स्थानिकांच्या मदतीने या तरुणाला सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलं। जी किरण, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।